आणि यानंतर आपण मुंबईमध्ये येऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। पार्ल्यातल्या साठे कॉलेजच्या बाहेर ते सध्या आहेत। वेदांत, मुंबईकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण का मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा सगळ्यांचे प्रयत्न आपल्याला दिसून येत आहेत। कशी तयारी आहे, कसा प्रतिसाद दिसतोय आपल्याला त्या मतदार केंद्राबाहेर? प्रज्ञा, 1,02,00,000 मतदार मुंबई आणि मुंबई उपनगरात आहेत आणि सकाळच्या म्हणजे पहिल्या तासामध्ये सकारात्मक चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळतं। साठे कॉलेजचं हे मतदान केंद्र आहे आणि आतमधली गर्दी आणि बाहेरची ही रांग आपल्याला कॅमेरामॅन सचिन शिंदे दाखवतील। भली मोठी रांग लागलेली आहे, म्हणजे अगदी 6:30 वाजल्यापासून सकाळी हे सगळेजण रांगेत लागलेले आहेत आणि कितीही वेळ लागला तरी मतदान करायचं आहे। इथे किती वाजल्यापासून तुम्ही सकाळी रांगेत? मी काय सकाळी 6:30 आलेलो आहे आणि लाईन जोरदार आहे, पण यावेळेस मतदान करूनच जाणार। तुम्ही एक हे तो सेफ आहे म्हणता इथे? हां, मग आई काय तो सेफ आहे। मागे तो बटेंगे तो याचा फायदा होईल? कोणाचा? याचा फायदा होईल? पण याचा आणि निवडणुकीचा काय संबंध नाही। हा टी शर्ट आहे माझा, तुमच्या अंगावर पण काहीतरी लिहिलंय बघा, त्याचा काय संबंध आहे? बरं, कसं वाटतं? तुम्ही कशाला संबंध नाही कसं वाटतं? एकूण वातावरण कसं वाटतं? वातावरण एकदम बेस्ट। पक्ष पाहून मतदान करता की उमेदवार पाहून? पक्ष, समाजाची अवस्था काय आहे त्याच्यावर। त्यामुळे आपण बघतो ही पुढे मोठी रांग। इथे सुद्धा जर आपण बघितलं, किती वाजता तुम्ही लागलेत रांगेत? रांगेत किती वाजता लागला? आता समजा ना 7 वाजता। हां, इथे सुद्धा आपण बघतोय हे आतल्या बाजूने जर आलो तर अगदी या बसच्या मागे ही रांग लागलेली आहे आणि सकाळपासूनच सकाळी आपल्याला मतदान करायचं आहे हा विचार करत हे सर्वजण। किती वाजता लागलात? 7:15 हां 6:50 7:15। अच्छा, किती मोठी रांग आहे तरी तुम्ही मतदान करताय? या जरूर येतं है, अपनी ड्यूटी। किती महत्वाचं मतदान? अगदी महत्वाचं आहे। राजीव सर सुद्धा मतदान केंद्रावर अगदी सकाळी मोठी रांग आहे। अरे फारच मोठी रांग आहे आणि म्हणजे 7:15 वाजलेत आणि बघ आता मागं कितीपर्यंत मोठी रांग गेली आहे। आम्हाला वाटलं तर सकाळी लवकर आलो तर लवकर होईल, पण ते काय चिन्ह दिसत नाही आहेत। नाही, लवकर पास सोडतायत। कसं वातावरण आहे? म्हणजे सकाळी उत्साहाचं वातावरण आहे खूप लोकांमध्ये, फारच या खेपेला जास्तच उत्साह दिसतोय। त्यामुळे राजीव सर सुद्धा मतदानाला आलेले आहेत। आणखी काही सिनियर सिटीजन्स आहेत। मी तसं किस तरह से है सुबह बड़ा वोटिंग तो करना ही चाहिए ना सर, वोटिंग करना चाहिए, कंपलसरी होना चाहिए। अच्छा, सबके लिए कंपलसरी होना चाहिए। त्यामुळे एक सकारात्मक वातावरण, प्रज्ञा, मी जसं म्हणतोय की आपल्याला अनेक मतदान केंद्रावर सकाळी मुंबईत पाहायला मिळतंय आणि जसं मी सांगितलं की 1,02,00,000 मतदार मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईतला मतदानाचा टक्का वाढावा त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशासन सुद्धा तसं सज्ज आहे। प्रज्ञा, अगदी खरं आहे। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये घटलेली मतदानाची टक्केवारी हा अत्यंत चिंतेचा बाब होती, पण वेदांत, तू जे दृश्य सध्या पार्ल्यातून दाखवलंस ते सकारात्मक आहे, आशादायी आहे आणि आपणही सगळ्यांना आवाहन करूया की जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडा, आपला मतदानाचा हक्क बजावा, आपलं कर्तव्य निभावा आणि लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।